शिक्षक सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भ्रष्टाचार आणि उपविधी दुरुस्तीवरून जोरदार राडा झालाय। बचाव समितीचे शिक्षक सुधाकर माने यांनी माईक उचलून अध्यक्षांकडे धाव घेतल्याने सभेत गोंधळ उडाला आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडलाय। सत्ताधाऱ्यांनी या वादाचा फायदा घेत 20 मिनिटात सभा गुंडाळत वंदे मातरमला सुरुवात केली। यात देखील गोंधळ झालाय, त्यामुळे शिक्षक सेवक सहकारी सोसायटीची सभा चांगलीच गाजली आहे। शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची 93वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। सभेच्या सुरुवातीला संचालक व सचिव अरुण पाटील यांनी मागील आर्थिक वर्षाचे इतिवृत्त आणि अहवालाचं वाचन केलं। यानंतर अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांनी संचालक मंडळाने 2025 ते 26 या आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतलाय। तसेच विषय समितीनुसार ठरावांचं वाचन करत अनेक ठरावांवर सभासदांची मंजुरी मिळवली। दरम्यान शिक्षक सेवक सोसायटीचे बचावचे नेते सुधाकर माने यांनी उपविधी न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला। यावेळी पहिल्यांदा गोंधळ निर्माण झाला, तर जत शाखेत 1 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला गेलाय। या घोटाळ्यात शाखाधिकारी, कर्मचारी आणि काही संचालकांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांनी केला। मात्र सत्ताधाऱ्यांनी सभा आटोपती घेत असल्याचं लक्षात येताच विरोधक पुन्हा उपविधी मुद्द्यावर जाब विचारू लागले। या गोंधळाचं रूपांतर वादावादीत झालं। दरम्यान उत्तरे देत नसल्याने सुधाकर माने यांनी माईक स्टँडसह उचलून अध्यक्षांच्या अंगावर धाव घेतली। यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भिडले, धक्काबुक्कीचा प्रकार घडला। या गोंधळातच सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळत वंदे मातरमला सुरुवात केली, पण यात देखील गोंधळ झाला, त्यामुळे सभा चांगलीच गाजली। आजच्या जे काही सभासद आहेत त्यांनी जे काही वर्तन केलं ते सभागृहाला आणखीन वर संचालक मंडळाला ते उद्देशून योग्य अशा नव्हतं आणि असंवैधानिक अशा पद्धतीचं अशोभनीय होतं। कारण ते सुद्धा एक मुख्याध्यापक नात्यानं काम करतात, या संस्थेचा ते घटक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि अशा पद्धतीनं त्यांनी जर अशा पद्धतीनं जर पाऊल उचललं असेल तर संस्थेला सुद्धा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई करणं आम्हाला भाग पडू नये अशी मी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो। कायदेशीर मार्गानं आणि सनदशीर पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी या संस्थेच्या घडलेल्या आजच्या या घटनेवरती निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाब विचारू आणि निश्चितपणे आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्यावरती कारवाईसाठी आग्रह करू। सुधाकर माने, शिक्षण सेवक बचाव समितीच्या वतीनं बोलतोय मी। या ठिकाणी आज शिक्षण सेवकची सभा असताना या ठिकाणी सभासदांना कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारू न देता या ठिकाणी सभा गुंडाळण्यासाठी या ठिकाणी संचालक मंडळानं या ठिकाणी प्रश्न विचारून देण्यासाठी आपले बगलबच्चे आणलेले होते आणि ते बगलबच्च्यांनी या ठिकाणी वरून विषय वाचला की मंजूर असं म्हटलं जायचं आणि आम्हाला प्रश्न विचारू द्या ही आमची सभासदांची इच्छा होती आणि सभासदांची या ठिकाणी इच्छा असताना त्यांनी सभासदांना बोलू द्यायचं नाही हे टार्गेट केलेलं होतं आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांना जे प्रश्न विचारले जाणार होते त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती आणि म्हणून ही सभा त्यांनी गुंडाळलेली आहे।